सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रूपाली तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मग त्याच वेळी केतकी आणि फाल्गुनी त्या ठिकाणी येतात. रूपालीने त्यांच्या पायाला जी दोरी बांधलेली असते ती दोरी केतकी रूपालीकडे देते. मात्र रूपाली म्हणते की आता याची काही गरज नाही आहे. तुम्ही विरोचकाच्या सेविका आहात, गुलाम आहात. आता तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे तसं तुम्ही जगा, मौज मजा करा. आणि ते ऐकून केतकी आणि फाल्गुनी खुश होतात आणि मग रूपाली त्यांना सांगते, तिकडे बघा तुमच्यासाठी एक बक्षीस आहे. आणि मग केतकी आणि फाल्गुनी त्या ठिकाणी बघतात तर तिथे फाल्गुनीच्या आवडीचा ढोकळा आणि केतकीसाठी दारू आणलेली असते. त्यामुळे त्या दोघीही खुश होतात आणि मग लगेच खायला प्यायला सुरुवात करतात. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवते. केतकी दरवाजा उघडते तर शेखर त्या ठिकाणी आलेला असतो. तर रूपाली त्याला सांगते की बिंडोक राजाध्यक्ष, दरवाजा कोण तुझा बाप बंद करणार का? त्यामुळे मग तो पुन्हा जाऊन दरवाजा बंद करतो आणि रूपाली समोर खाली मान घालून उभा राहतो. तर रूपाली म्हणत असते की त्या नेत्राचं ऐकून तू माझा रागराग करायला लागला होता, माझ्याशी तू बोलत नव्हता, रूममधून सुद्धा निघून गेला होता. पण काळजी करू नको, या सगळ्याचा हिशोब मी चुकता करणार. आणि मग ती सरळ शेखरच्या कानाखाली मारते. त्यामुळे शेखर घाबरतो. तर रूपाली रागातच म्हणत असते की ही तर फक्त सुरुवात आहे. तर दुसरीकडे नेत्रा तन्मयचं टी-शर्ट इंद्राणीला दाखवत असते आणि तिला आलेल्या संकेताबद्दल सांगत असते. त्यामुळे इंद्राणीसुद्धा काळजीत पडते. नेत्राला असा संकेत नेमका का आला असेल याचाच ते तिघेजण विचार करत असतात. आणि मग तितक्यात शेखर त्या ठिकाणी येतो. तो अद्वैत, इंद्राणी आणि नेत्राला सांगतो की रुपाली बाहेर गेली आहे म्हणून मी इथे आलो. तर इंद्राणी विचारते पण रुपाली गेली आहे कुठे? त्यावर शेखर म्हणतो मलाही माहीत नाही. आणि मग तो नेत्राच्या हातात तन्मयचं टी-शर्ट बघतो आणि तिला विचारतो की हे काय आहे? त्यावर नेत्रा सांगते की मला मिळालेल्या संकेतामध्ये तन्मयने हेच टी-शर्ट घातलं होतं आणि आज तो हेच टी-शर्ट घालणार होता म्हणून मी घेऊन आले. आणि त्यावर शेखर म्हणतो म्हणजे आता काळजी करण्याची काही गरजच नाही, नेत्राला आलेला संकेत खरा ठरणारच नाही. पण अद्वैत म्हणतो की हे अशक्य आहे, कारण नेत्राला संकेतामध्ये जे दिसतं ते घडतंच. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की हो, अगदीच खरं आहे. केतकी आणि फाल्गुनीच्या वेळीसुद्धा नेत्राला संकेत आला होता आणि अगदी तसंच घडलं होतं. मात्र शेखर म्हणत असतो पण यावेळची गोष्ट वेगळी आहे ना. केतकीच्या वेळी नेत्राला संकेत आला होता की केतकी फाल्गुनीच्या कानाखाली मारत आहे. मात्र आता नेत्राला असा संकेत आला की तन्मय छान डान्स करत आहे, तो खुश आहे, म्हणजे नक्कीच आनंदाचं काहीतरी कारण असणार. त्यामुळे हे सगळेच जण एकमेकांकडे बघत असतात. तर शेखर म्हणतो की मला असं वाटतंय की विरोचकाचा अंत जवळ आलाय म्हणूनच तन्मय आनंदाने नाचत असेल. पण त्याच्या या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. सगळेच जण एकमेकांकडे बघत असतात. नेत्रा म्हणत असते की हे कसं शक्य आहे, पण शेखर त्यांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि नेत्राला म्हणत असतो की तू काळजी करू नको, तू जर टेन्शन घेतलं तर आम्ही कोणाकडे बघू. पण नेत्रा त्याच्याशी जास्त न बोलता सरळ बाहेर निघून जाते. त्यामुळे शेखर खूप चिडतो. त्यानंतर नेत्रा देवघरात जाते. ती देवी आईच्या फोटोशी बोलत म्हणत असते की आई, आता मी तुला विचारणार नाही की हे असं सगळं का घडत आहे, तो विरोचक जास्त शक्तिशाली का ठरत आहे, कारण मला माहिती आहे माझा सामना एका मोठ्या शक्तीशी आहे आणि मी मात्र साध्या मनुष्य रूपात आहे. तू माझ्यासोबत आहेस की नाही ते सुद्धा मला माहीत नाही. पण आता मी तुला एक वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी विरोचकाशी युद्ध करेल. विजय सत्याचा होईल की असत्याचा मला माहीत नाही. अर्थातच विजय सत्याचा व्हायला हवा. मात्र जे काही घडेल ते इतिहासात लिहिलं जाईल. प्रत्येकाची कर्म त्याची गती ठरवतील. आणि मग ती देवीचा आशीर्वाद घेते आणि बाहेर जाण्यासाठी निघते. तितक्यात तिला गाण्यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे नेत्रा पटकन हॉलमध्ये जाते. तर तिथे तन्मय बेभान होऊन नाचत असतो. नेत्राला ज्याप्रमाणे संकेतामध्ये दिसलेलं असतं त्याचप्रमाणे तन्मय डान्स करत असतो आणि ते बघून नेत्राला तर मोठा धक्काच बसतो. फाल्गुनी, केतकीसुद्धा त्या ठिकाणीच असतात आणि हसतच तन्मयकडे बघत असतात. त्या आवाजाने अद्वैत आणि इंद्राणीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या दोघांनाही हा सगळा प्रकार बघून आश्चर्य वाटते. अद्वैत तनूला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तनू त्याला ढकलून देतो. त्यामुळे सगळेच जण घाबरतात. आणि मग त्यानंतर
तेजसही त्या ठिकाणी येतो. तो रागातच या सगळ्यांकडे बघत असतो आणि मग रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती हसतच म्हणत असते की काय झालं बघा, इथे कशी पार्टी सुरू आहे ते. आणि मग ती फाल्गुनी आणि केतकीलासुद्धा डान्स करायला सांगते. त्या दोघीसुद्धा तनूसोबत बेभान होऊन नाचायला सुरुवात करतात. तर तेजस बाजूला उभा राहून बघत असतो. त्यामुळे मग रुपाली त्याच्याकडे बघत म्हणते की काय झालं रे, तिथे उभा राहून काय करतोयस, ये तू पण डान्स कर. आणि तिचं ते बोलणं ऐकून नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत लगेच तेजस जवळ जातात. त्यांना असं वाटत असतं की रुपालीच्या बोलण्यामुळे तेजस चिडेल. त्यामुळे ते तिघेजण त्याला समजावत म्हणत असतात की तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. मात्र तेजस त्यांचं ऐकत नाही. तो रागातच तिच्या समोर जातो. तर नेत्रा ओरडून ओरडून त्याला सांगत असते की तेजस भाऊजी, तिच्या डोळ्यात बघू नका. मात्र रुपाली हसतच मान डोलावते आणि मग त्यानंतर तेजसही वेड्यासारखा डान्स करायला सुरुवात करतो आणि ते बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. नेत्राच्या लक्षात येतं की तेजस आणि तन्मयीला रुपालीने वश केला आहे. ती डोक्यालाच हात लावते. नेमकं काय चाललंय कोणालाही कळत नाही. ते तिघेजण फक्त एकमेकांकडे बघत असतात. आणि त्यावेळी शेखर मात्र त्यांच्या पाठीमागेच उभा असतो आणि त्याच्याकडे लक्ष गेल्यावर नेत्रा, अद्वैत पटकन त्याच्याकडे जातात. नेत्रा म्हणत असते की बाबा, तुम्ही तर तन्मय जवळच होता ना, मग त्या विरोचकाने त्याला कसं काय वश केलं. तर शेखर म्हणत असतो मलाही काही माहीत नाही. तर नेत्रा त्याला म्हणत असते की बाबा, आता आपल्याला हे सगळं थांबवायला हवं, तुम्ही नाटक करणं सोडून द्या. मात्र त्याच वेळी रुपाली शेखरला आवाज देत तिच्या जवळ बोलावते आणि त्यालाही नाचायला सांगते आणि शेखरही नाचू लागतो. नेत्रा म्हणत असते की बाबा, नाटक करायची गरज नाही आहे. पण शेखर तिचं ऐकत नाही. आणि मग रुपाली हसतच नेत्राजवळ जाते. ती म्हणते की काय झालं, बसला ना धक्का, अजूनही कळलं नसेल ना तुम्हाला की मी काय केलंय ते. त्यामुळे ते सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तर रुपाली हसतच त्यांना सांगते की त्या बिंडोक राज्याध्यक्षाला मी कधीच वश केला आहे. आत्तापर्यंत तो तुमच्यासोबत जे काही वागत बोलत होता ते फक्त एक नाटक होतं. आणि हे ऐकून त्या तिघांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ते फक्त तिघे एकमेकांकडे बघत असतात, पूर्णपणे खचून गेलेले असतात. आणि मग रुपाली त्यांना सांगते की काल रात्री जेव्हा तनू झोपला होता तेव्हाच ती त्याच्या जवळ जाऊन बसली होती. आणि जेव्हा तनूने तिला बघितलं तेव्हा तो घाबरून शेखरकडे गेला. मात्र शेखरनेच त्याचं तोंड दाबलं आणि मग रुपालीने त्याला वश केलं. आणि मग हे सगळं ऐकून नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणीला तर काय बोलावं, पुढे काय करावं काहीच सुचत नाही. तर रुपाली हसतच तिच्या नवीन सेनेकडे बघत असते. तर नेत्रा पूर्णपणे खचून गेलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.